विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी अजय कुमार सर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मिश्रा मॅडम, जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिकारी संदीप कुमार आभार, अकोल्याचे उपविभाग सांभाळणारा, त्याची निगा राखणारा शासनाचा एक प्रमुख विषय पुढे नेत आहोत, तो विश्वास आणि ती निष्ठा या दिनाचा औचित्य साधून आपण महसूल दिन साजरा करतो। या दृष्टिकोनातून आपण हा संकल्प साजरा करतो आणि केवळ आपलंच कौतुक आपण महसूल दिवसाचा शुभारंभ करतोय। यामध्ये गुणवत्ता अधिकारी कर्मचारी यासोबतच या विभागातून ज्यांनी चांगली सेवा केली अशा सेवानिवृत्त श्री व्यासराव पाबरू यानंतर आपल्या सर्वांना येतात, परंतु आजचा हा असा दिवस काही दुमत असण्याचं कारण नाही। आजचा दिवस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे समोर मुद्दे अशाचा भाग नाही, परंतु या स्कीमची अंमलबजावणी किमान लोकांपर्यंत हे स्कीमचा जे काही उद्देश आहे ते पोहोचवण्याचं काम महसूल विभाग करतो आणि विभागामध्ये म्हणजे भरपूर आता लँडचे काम, नोंदणीचे काम, आपत्ती व्यवस्थापन, इतर जे काही सर्व काम आहे ते नेहमीच करतात, परंतु आणि जर आपल्या अधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे तर टायपिंगने काम चालू करायचे। तर 99चे जे इलेक्शन झाले होते त्याच्यामध्ये सगळे जे आपण इलेक्शनच्या ऑर्डर सोबत आपण चालत आहोत आणि इथपर्यंत आलेलो आहोत आणि ह्याच्या पुढेही हा महसूल विभाग असंच चांगलं काम करत राहील। जसं सगळ्यांनी सांगितलं की हा शासनाचा कणा आहे महसूल विभाग। मला वाटतं की आपल्या महसूल विभागाने कधीही त्याला नकार दिला नाही। जी पण व्यवस्था बदलत चालली त्याला स्वीकारलं आणि त्यामध्ये स्वतःमध्ये देखील बदल घडले। आपल्यामधील बहुतांश कर्मचारी 55, 56, 57, 58 वर्षाचे आहेत, पण या वयात देखील ते अशाच प्रकारे कुठलाही बदल आला तर तो काम करतात। आपल्या 7/12चं संगणकीकरण झालं, एडिट मॉड्यूल आले, ई चावडी आली, ई हक्क प्रणाली आली, आता ॲग्री स्टॅक आहे। या सगळ्यांचा जबाबदारी भार आपल्यावरती दिला जातो आणि क्षेत्रीय पातळीवरती कोतवाल, तलाठी, आपण ग्राम महसूल अधिकारी म्हणतो, मंडळ अधिकारी असतील, यांना याची जबाबदारी दिली जाते आणि ती जबाबदारी आपण कुठल्याही तक्रारीविना पार पाडतात। ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। जिल्हाधिकारी म्हणून या सर्व कुटुंबाचा मला अभिमान आहे की आपण ही जबाबदारी विना तक्रार पार पाडतात आणि या सगळ्या कामांमध्ये मागील काही वर्षांमध्ये अकोला जिल्हा हा राज्यामध्ये खूप चांगल्या क्रमांकाने आपला परफॉर्मन्स किंवा आपली कामगिरी पार पाडत आहे। मग ई चावडी असेल किंवा ॲग्री स्टॅक असेल, सगळ्याच बाबतीमध्ये आपण चांगलं काम केलेलं आहे। मागील 2 निवडणुकांमध्ये विधानसभा असेल, लोकसभा निवडणूक असेल, आपण खूप उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपल्या विभागाला इतर विभागांची सुद्धा सोबत मिळाल्यामुळे आपल्या जिल्ह्याने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या 2 निवडणुकांमध्ये महसूल विभागाच्या बऱ्याचशा कार्यालयांना विभाग स्तरावरचं आणि राज्य स्तरावरचं पारितोषिक मिळालं। त्यामध्ये आपल्या सर्वांचा वाटा आहे। जिल्हाधिकारी म्हणून कुठलाही अवॉर्ड मिळाला तर तो अवॉर्ड जिल्हाधिकाऱ्यांचा नसून तो आपल्या संपूर्ण टीमचा असतो। त्यामुळे सर्वात या अवॉर्ड्स किंवा कुठलेही जे पारितोषिक मिळालं असेल त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करेन मी। परंतु आपण ही पण बाब एक लक्षात घेतली पाहिजे की बदलणाऱ्या कालावधीमध्ये जिथं लोकसेवा अधिनियम आलेला आहे, RTS राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट आलेला आहे आणि राईट टू इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये आपल्या कामामध्ये अधिकाधिक पारदर्शकता येणं अपेक्षित आहे, पण बऱ्याच ठिकाणी ही पारदर्शकता दिसून येत नाही। 7 दिवस महसूल सप्ताह तर साजरा करावाच, परंतु वर्षभर देखील आपण लोकांसाठी आणखी काही चांगलं करू शकतो याच्यावरती आपण लक्ष द्यावं। यासाठी वतीनं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व महसूल पोलीस पाटील या सर्वांचं या सगळ्यांना माहिती आहे की महसूल विभाग हा अतिशय
जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी चिंचोली साहेब, आपले सर्व म्हणा, जगातील म्हणा, राज्यातील म्हणा, सर्व व्यक्ती महसूल आणि मग त्या जमिनीशी संबंधित असणाऱ्या शेतकऱ्याशी नाळ अतिशय गौरवशाली परंपरा आपल्याला आहे. जमिनीची तरी जमिनीची मालकी कुणाची आहे हे जोपर्यंत